students, in today's lecture we are going to consider fate of three germ layers. Gastrulation चा पार्ट स्टार्ट केला होता आपण, राइट. सो फर्स्ट गॅस्ट्रुलेशन मध्ये आपण पाहिलं की ॲक्च्युअल व्हॉट इज मीन बाय दॅट गॅस्ट्रुलेशन, वॉट एव्हर इज द फॉर्मेशन ऑफ दॅट थ्री जर्म लेयर्स. गॅस्ट्रुलेशन स्टार्ट केलं होतं. देन फर्दर इन नेक्स्ट लेक्चर वी हॅव सीन द ॲक्च्युअल थ्री जर्म लेयर, दॅट मीन्स ectoderm, mesoderm and endoderm. In today's topic we are going to discuss about the fate of these all three germ layers, that means the destiny. आता फेट म्हणजे काय कन्सिडर करूयात आपण एक अशी प्रोसेस पाहिली होती झायगोट पासून जेव्हा मोरुला फॉर्मेशनला जातात, दॅट मीन्स तो एक आपल्याला सॉलिड बॉल लाईक स्ट्रक्चर दिसलं होतं विच इज 16 to 32 सेल्स स्ट्रक्चर. अँड इन दॅट स्ट्रक्चर फॉर्म होत असताना आपल्याला एक ब्लास्टोमियरची फेज फाइंड आउट झाली होती. दिस ब्लास्टोमियर फेज तिथे आपण एक कॅरेक्टरिस्टिक मेन्शन केली होती, इट इज इनडिटर्मिनंट फेज इन केस ऑफ ह्युमन. ह्युमनमध्ये मात्र ह्या फेजला डिटरमाइन करता येत नाही की ती पर्टिक्युलर जी सेल असेल किंवा त्या ज्या काही एम्ब्रिओ ब्लास्ट होत्या फर्दर वुड गिव्ह राईज टू द दिस काइंड ऑफ टिश्यू और फ्रॉम दॅट टिश्यू देर इज अ फॉर्मेशन ऑफ ऑर्गन. सो इन दॅट केस त्यांचे जे काही फेट असतील किंवा जे डेस्टिनी असेल ते डिटरमाइन करता येत नाही. मग कोणत्या स्टेजला करता येते? इट इज ॲट gastrulation stage or the gastrulation process. We know that gastrulation means what? Formation of gastrula from the blastula. सिंपल असं पाहिलं होतं, जो काही ब्लास्टोसिस्ट होता त्याच्यापासून जेव्हा गॅस्ट्रुला फॉर्म व्हायला जाईल अँड द प्रोसेस इज नोन ॲज गॅस्ट्रुलेशन. आता रिसेंटली जे आपल्याला MCQ आपण पाहिलं त्याच्यामध्ये एक आपल्याला टर्म आली होती. ह्या टर्मपासून सुरुवात करूयात. व्हॉट वॉज दॅट टर्म? आर्केंटेरॉन एक टर्म आली होती, याच्यावरती क्वेश्चन आली होती आपल्याला MCQ मध्ये, राईट. सो ही टर्म काय आहे पाहूयात. टॉपिक पाहिला पण टर्मिनॉलॉजी थोडीशी डिफरंट आहे. बट आपण काय पाहिलं होतं, जसं फॉर्म्युलेशन होतं दॅट मीन्स आपण असं सांगितलं की ब्लास्टोसिस्ट जो काही फॉर्म होता त्यापासून ह्या ज्या काही सेल्स आहेत दे स्टार्ट टू बिकम फ्लॅट अँड कॉलुमनार. हळूहळू ह्या सेल टॉल फॉर्म व्हायला स्टार्ट झाल्या, ज्यांना आपण नाव दिलं होतं इपिब्लास्ट. अँड दी स्मॉल क्युबॉइडल सेल्स त्यांना आपण नाव दिलं होतं हायपोब्लास्ट. कुठून फॉर्म झाल्या होत्या ह्या? जो काही आपला मोरुला फॉर्म होता मोरुलापासून ब्लास्टोसिस्ट, ब्लास्टोसिस्टमध्ये वरती एम्ब्रिओनल नॉब पासून ह्या सर्व सेल एक लेअर फॉर्ममध्ये अरेंज झाल्या, त्याला नाव दिलं होतं एम्ब्रिओनल डिस्क. आणि ही जी काही एम्ब्रिओनल डिस्क होती ही परत डिवाइड होते. ह्यांच्यापासून दोन डिस्टिंक्ट लेअर फॉर्म होतात. वरच्या ज्या लेअर असतात वरती आहेत पहा अबाव, दॅट मीन्स इपिब्लास्ट, आणि बिलो असतील तर त्यांना नाव दिलं होतं आपण हायपोब्लास्ट. सो इथे आपण कन्सिडर करूयात हे ॲज युज्युअल स्ट्रक्चर आहेत. आउटर मोस्ट पेरिफेरीला ज्या काही फ्लॅटन्ड सेल फाइंड आउट होणार आहेत अँड दिस फ्लॅटन्ड सेल विच आर ॲक्च्युअली रिस्पॉन्सिबल फॉर द नरिशमेंट, आणि म्हणून त्यांचं नाव पडलं होतं, आपण त्यांना नाव दिलं होतं दीज आर द ट्रोफोब्लास्ट सेल और वी कॅन से ट्रोफोएक्टोडर्म. ट्रोफोब्लास्ट सेल. मग जेव्हा आपण गॅस्ट्रुलेशन पाहिला तिथे सांगितलं ज्या रॉबर सेल्स होत्या ह्या निघून गेल्या. हा सर्व पार्ट आपण डिस्कस केलेला होता अर्लियर लेक्चरमध्ये. ट्रोफोब्लास्ट सेलच्या इथे प्रेझेंट असणाऱ्या रॉबर सेल्स दे स्टार्ट टू डिजनरेट, निघून जायला स्टार्ट झाल्या. एम्ब्रिओनल ज्या काही तिथे एम्ब्रिओनल नॉब होता किंवा ज्या काही एम्ब्रिओब्लास्ट सेल होत्या त्या आता कुठे आल्या? त्या रॉबर सेल्सच्या जागेवरती आल्या. हळूहळू त्या कॉलुमनार फॉर्म झाल्या. हवं असेल तर आपण इथे खाली ह्या छोट्याशा हायपोब्लास्ट सेल दाखवायला सुरुवात करूयात. ह्या होत्या आपल्या हायपोब्लास्ट. एक स्टेटमेंट आपण मेन्शन असं केलं होतं, दिस इपिब्लास्ट सेल आर रिस्पॉन्सिबल फॉर दी फर्दर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. म्हणजे आता ह्या म्हणजे आपण गॅस्ट्रुलेशन पार्टमध्ये जर्म लेअर फॉर्म होत चालल्या, हळूहळू कुठे चाललो आपण? एम्ब्रिओ डेव्हलप करण्याकडे, राईट. सो जसं एम्ब्रिओ डेव्हलप होतोय दॅट एम्ब्रिओ डेव्हलपमेंट इज ॲक्च्युअली टेक्स प्लेस फ्रॉम दिस इपिब्लास्ट and this hypoblast do not participate in the embryonic development. त्याच्यामुळे आपण हायपोब्लास्टला शक्यतो हाईड करतो कारण त्याच्यावरती वरच्या सेल येऊन त्यांना रिप्लेस करतात. सो जर्म लेअर फॉर्मेशन जे आहे पुढे जाऊन एम्ब्रियॉनिक जे डेव्हलपमेंट फॉर्म दिसणार आहे आपल्याला हे सर्व कुठून दिसणार आहेत? इपिब्लास्ट सेल पासून.
नेक्स्ट आपण सांगितलं असं, ह्या एपिब्लास्टचे आपल्याला 2 एंड दिसले. म्हणजे सपोज मला हा स्टार्टिंगचा एक एंड इथे एक मी थोडंसं त्याला हायलाईट करते आणि हा एक एंड हायलाईट करते. आता जसं आपण सपोज कोणताही एखादा ऑब्जेक्ट कन्सिडर केला, एक ऑब्जेक्ट कन्सिडर केला, मला जर त्याच्या फ्रंट पार्टबद्दल बोलायचं असेल, इट इज अँटेरियर रिजन. आणि जर आपल्याला त्याचा बॅक रिजन असेल ह्याच्याबद्दल कन्सिडर करायचं असेल, इट इज पोस्टेरियर. पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट म्हणजे फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर. इन द सेम मॅनर दिस एपिब्लास्ट लेअर हॅव्हिंग द 2 डिस्टिंक्ट लेअर और वी कॅन से द 2 साइड. फर्स्ट जी साइड आहे पुढे तिला अँटेरियर एंड म्हणतात किंवा त्याला आपण म्हणणार आहोत सिफॅलिक एंड. इट इज सिफॅलिक एंड, राईट. नाव इथे हा पोस्टेरियर एंड झाला आणि याला नाव दिलं होतं इट इज कॉर्डल एंड. याच्यावरती MCQ आला होता रिसेंटली, कॉर्डल एंड. And now some cells of epiblast from this caudal end they start to divide. They divide further, they get detached, form a distinct layer and delamination of epiblast takes place. तिथे आपण असंही पाहिलं की डिलॅमिनेशन म्हणजे काय आहे, याच्यापासून परत सेल फॉर्म झाल्या. ह्या जेव्हा डिवाइड होतील तेव्हा ह्या खाली तयार केलेल्या जे सेल्स आहेत आपण इथे दाखवूयात, राईट. ह्या रिजनपासून डिवाइड व्हायला स्टार्ट झाल्या, ह्या लेअरपासून त्या डिटॅच होतात. डिटॅच होतील तर आपण त्यांना एक काम करूयात, हा मधला जो लेअर आहे हा ह्याच्यापासून सेपरेट आउट होणे म्हणजे डिटॅच, अटॅच होणे अटॅचमेंट. सो आता इथे ह्या ज्या सेल्स आहेत त्यांच्यावरती आपण कन्सिडरेशन असं दाखवतोय की ह्या ज्या सेल्स आहेत कॉर्डल एंड पासून फर्स्ट जर्म लेअर फॉर्म करायला सुरुवात करतात. अँड दिस लेअर स्टार्ट टू कंटिन्यू ग्रोईंग इन सच अ मॅनर सो दॅट दे आर फॉर्मिंग अ सर्क्युलर ग्रोथ. आणि ही जी काही सर्क्युलर फर्स्ट ग्रोथ दिसली, आता सध्या थोड्या वेळासाठी आपण हायपोब्लास्टला स्टँड बायवरती ठेवले. हा जो लेअर आहे याला आपण नाव दिलं इट इज एंडोजर्म. हा मिळाला आपल्याला. आणि मग ज्या काही रिमेनिंग सेल्स असतील एपिब्लास्टच्या ह्यांच्यापासून काय तयार झालं होतं, ह्यांच्यापासून तयार व्हायला स्टार्ट होते ती असते 2 लेअरच्या मध्ये. म्हणजे जर सपोज इथे मध्ये काही आपल्याला क्लम्स किंवा एक लेअर फॉर्ममध्ये दिसले तर हा मिझोडर्म झाला. आणि प्लस ह्यांच्या भोवती अजून एक लेअर जर फॉर्म केली तर आपण ह्याला कन्सिडर करणार आहोत एक्टोडर्म. हे संपूर्ण जे काही डिस्क्रिप्टिव्ह पार्ट आहे आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिला. आपल्याला आर्किनटेरॉनकडे यायचं आहे परत एकदा. सो मला एक सर्वात आतमधला एंडोडर्म कळाला, बाहेरचा एक्टोडर्म कळाला. इथे मध्ये मिडलला आपण क्लम्प फॉर्ममध्ये दाखवला आहे. बऱ्याच वेळेला इथे हे काय होतात, असं एक मिडलला लेअर तयार करतात. याला नाव देऊयात मिडलला आहे सो मेझोडर्म. सो आपल्याला इथे हे तर लेअर कळाले, एक्टोडर्म, सपोज एंडोडर्म अँड मेझोडर्म. एंडोडर्मचा वरती पार्ट आहे याला टेम्पररी मी म्हणते इट इज अप्पर एंडोडर्म. अप्पर एंडोडर्म. and this upper endoderm it forms a tube like structure called as primitive gut. ह्यालाच काय म्हणणार आहोत आपण, प्रिमिटिव्ह गट. गट वर्ड हा आपल्याला फेमिलियर आहेत. आपण लास्ट इयर कॉकरोचच्या लेसनमध्ये आपण जे काय त्यांचे 4 गट असेल, मिड गट असेल, हाइंड गट असेल तिथे आपण ह्यांना पाहिले होते. सो दिस प्रिमिटिव्ह गट इज नोन ॲज आर्किनचिरॉन. बघा आता आपल्याला ह्या आर्किनचिरॉनला पाहण्यासाठी संपूर्ण लेक्चरला आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये पाहावं लागलं. सो जर सपोज डायग्रामॅटिकली आपल्याला हा टॉपिक क्लिअर झाला असेल तर आर्किनचिरॉन म्हणजे काय, प्रिमिटिव्ह गट म्हणजेच ते स्ट्रक्चर फॉर्म करताना दिसून येतं. नाव दिस लोअर लेअर ऑफ दिस एंडोडर्म इट फर्दर वुड गिव्ह राईज टू द यॉर्क सॅक. हळूहळू काय होणार आहे, हे वरती सेंटरला फॉर्म होत जाईल. म्हणजेच आपल्याला ह्या स्ट्रक्चरमध्ये 2 कॅव्हिटी फॉर्म होताना दिसणार आहेत. वरती असणारे ते असणार आहेत ॲम्निओजेनिक सेल. ह्यांच्यापासून एक ॲम्निओनचा लेअर तयार होतो जो एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक असतो. एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक लेअरबद्दल नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत की किती टाईपचे एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक लेअर फॉर्म होतात आणि ह्युमनमध्ये कोणते त्यांची ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट दिसून येते. काही मात्र वेस्टिजियल फॉर्ममध्ये असतात किंवा पुअरली डेव्हलप फॉर्ममध्ये. इथे आपल्याला फोकस करायचा होता आर्किनचिरॉन. आर्किनचिरॉन म्हणजेच आपण काय सांगितलं आहे, प्रिमिटिव्ह गट. प्रिमिटिव्ह गट म्हणजेच काय होता, अप्पर
एंडोडर्म होता. एंडोडर्म आपल्याला कुठून मिळाला, त्याच्यासाठी आपल्याला जावं लागलं इपिब्लास्ट सेलकडे. इपिब्लास्ट सेलमधला कोणता एंड, तर त्यांचा पोस्टेरियर एंड. त्याचंच नाव काय क्वेश्चनमध्ये, इन्स्टेड ऑफ पोस्टेरियर एंड बेसिकली मेन्शन केलं जातं कॉडल एंड. कॉडल फिन, फिशच्या संदर्भात आपल्याला हा वर्ड माहिती आहे. सो यांच्या ह्या एंडपासून त्या ज्या सेल्स असतात इपिब्लास्ट लेअरपासून त्या डिटॅच होतात, म्हणून तर डिलॅमिनेशन ऑफ इपिब्लास्ट वापरलं आहे. सो जो हा वरचा पार्ट असेल अप्पर एंडोडर्म, हा पुढे जाऊन प्रिमिटिव्ह गट म्हणजे त्या फीटसमध्ये किंवा एम्ब्रिओमध्ये फ्युचरमध्ये एलिमेंटरी कॅनाल जी फॉर्म होणार आहे ती इथून प्रिमिटिव्ह गटपासून फॉर्म होते. सो MCQमध्ये आपल्याला आर्केन्टेरॉन विचारला गेला होता. सो आपण त्या आर्केन्टेरॉनला कन्सिडर करतोय. नेक्स्ट आपल्याला ॲम्निओटिक कॅव्हिटीबद्दल बोलायचं आहे. आता ही जी काही ॲम्निओटिक कॅव्हिटी आहे कुठे फॉर्म होणार आहे, कोणत्या दोघांच्या मध्ये आहे, म्हणजेच जे काही आपण असं म्हणूया की बाय लॅमिनार जी काही आपल्याला एक डिस्क दिसली होती एम्ब्रिओनल, सो त्याची पोझिशन कशी आहे. आणि आपण दोन न्यू थिंग्सचा उल्लेख केला होता. एक होती प्रिमिटिव्ह स्टिक आणि एक होतं प्रिमिटिव्ह ग्रूव किंवा त्याला म्हटलं जातं प्रिमिटिव्ह नॉड. आणि हे मात्र फार महत्त्वाचे आहेत, कारण त्याच्यामुळे ह्या जी काय आपण एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट पाहतोय त्याच्यामध्ये आपल्याला बायलॅटरल सिमेट्री डिफाईन करता येते. इन अनदर वर्ड्स वी कॅन से the formation of that primitive streak and the primitive node, it significance or it gives the काय म्हणूयात आपण त्याला की जी बायलॅटरल सिमेट्री ना हे डिफाईन कोण करत असेल तर हे प्रिमिटिव्ह स्ट्रिक आणि प्रिमिटिव्ह गट फॉर्म मध्ये. ओके, आर्केन्टेरॉन नंतर सेकंड जी थिंग होती ज्याच्यावरती आपल्याला बोलायचं आहे ती होती प्रिमिटिव्ह स्ट्रिक. चला मेन्शन करूयात आपण प्रिमिटिव्ह स्ट्रिक. आता हे आहे काय, जास्त डीप नाही जाणार आपण. आपल्याला ज्या गोष्टींवरती मॅक्सिमम क्वेश्चन विचारले जातात त्याच्यावरती मात्र आपला फोकस असायला हवा. हा प्रिमिटिव्ह स्ट्रिक आहे काय. आता जर याच्याबद्दल विचार करायचा असेल आपल्याला तर इट इज द फर्स्ट साइन ऑफ गॅस्ट्रुलेशन. हे लक्षात येते, म्हणजे गॅस्ट्रुलेशन स्टार्ट झाले. गॅस्ट्रुलेशन ही जी प्रोसेस आहे ही नियर अबाउट 15 days ऑफ फर्टिलायझेशन. आपण हे सर्व इव्हेंट कुठे पाहतोय, पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर 15th डे ऑनवर्ड्स आपल्याला ही गॅस्ट्रुलेशनची प्रोसेस स्टार्ट होताना दिसते आणि हे गॅस्ट्रुलेशन स्टार्ट झाले. सो द फर्स्ट साइन ऑफ दॅट गॅस्ट्रुलेशन इज गेट डिटरमाइंड बाय द फॉर्मेशन ऑफ प्रिमिटिव्ह स्ट्रिक. सो व्हेरी इम्पॉर्टंट, काय सांगितलं आपण, इट इज अ साइन ऑफ initiation of gastrulation. And again, what is mean by gastrulation? Gastrulation means formation of gastrula. कुणापासून, ब्लास्टुला. आपण लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा राईम जुळवलं होतं पहा, फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुला फ्रॉम द ब्लास्टुला. ब्लास्टुला मीन्स वॉट, ब्लास्टोसिस्ट. गॅस्ट्रुला मीन्स वॉट, formation of 3 germ layer and the process is known as gastrulation. ओके, आता हे जे काही प्रिमिटिव्ह स्ट्रिक आहे हे कुठून फॉर्म होते आपण ह्याच्याबद्दल बोलूयात. आपण सुरुवातीला ह्या सेल्स दाखवल्या होत्या, ह्या टॉल आहेत, कॉलुमनार आहेत. म्हणजे याच्यावरून फर्स्ट आपल्याला काय लगेच समजणार आहे की ह्या टॉल अँड कॉलुमनार सेल्स दॅट मीन्स दीज आर द इपिब्लास्ट सेल्स ऑफ एम्ब्रियोनिक डिस्क, राईट. आता एम्ब्रिओ ब्लास्ट पासून एम्ब्रिओनल नॉबकडे आलो, एम्ब्रिओनल नॉब पासून ते व्यवस्थित लेअर फॉर्म मध्ये आले. सो आपण त्यांना कन्सिडर केलं एम्ब्रियोनिक डिस्क. हे फॉर्म झाल्यानंतर फर्दर डिव्हिजन मध्ये काही सेल्स वरच्या लेअर मध्ये दिसले आपल्याला, वर होत्या सिंपल वर इपिब्लास्ट सेल. आता ह्या काय करतात, दिस इपिब्लास्ट सेल of embryonic disc, they start to form depression at its center. ह्या इपिब्लास्ट सेलने सेंटरला हळूहळू एक डिप्रेशन फॉर्म करायला सुरुवात केली. म्हणजे तो जो रिजन असतो तो नॅरो फॉर्म व्हायला सुरुवात होते. म्हणजे तो मधला पार्ट काहीसा असा दिसायला सुरुवात होईल आणि ह्या रिजनमध्ये इथे ह्या आपल्या टॉल कॉलुमनार सेल्स आहेत इपिब्लास्टच्या ॲज युजल. आता हे
आपल्याला डायग्रामॅटिक वेमध्ये फार छान दिसतं. एक व्हिडिओ सेंड करणार आहे तुम्हाला मी, त्याच्यामध्ये अगदी खूप सुंदर पद्धतीने दाखवले त्यांनी की ती स्ट्रिक कशी फॉर्म होते. आता इथे काय झालंय, सपोज हा एक नॉर्मल सरफेस आहे, त्या नॉर्मल सरफेसच्या बरोबर सेंटरला, सपोज हा एक सरफेस आहे प्लेन सरफेस इपिब्लास्ट सेलचा, इथे बरोबर सेंटरला आता इथे काय फॉर्म व्हायला लागलं, डिप्रेशन, म्हणजे ते खाली असं खोल जायला लागलं. आणि जसजसं हे असे डिप्रेशन फॉर्म व्हायला स्टार्ट झाले, फ्रॉम दॅट पॉइंट देर इज अ फॉर्मेशन ऑफ वन लाईन अँड दिस वन सिंगल लाईन इट इज नथिंग बट दी प्रिमिटिव्ह स्ट्रिक. एक लाईन सारखं, एक स्ट्रिक सारखं असं एक काहीतरी स्ट्रक्चर दिसतं, असं इथे फॉर्म व्हायला सुरुवात होते. आता ते वरती नाही असं, ते ह्या बाजूला आहे, याला म्हणणार आहोत आपण प्रिमिटिव्ह स्ट्रिक. आणि ह्या प्रिमिटिव्ह स्ट्रिकच्या अजून वरच्या रिजनला इथे अगदी अशा पद्धतीने एक शॉलो ग्रूव फॉर्म होतो, म्हणजे त्याच्या आतमध्ये असं एक थोडंसं आपण असं म्हणूयात की खड्ड्यासारखं काहीतरी डिप्रेशनसारखं असं एक स्ट्रक्चर फॉर्म होतं. सो ह्या दोघांना सुद्धा नावं देणारे हा जो पार्ट आहे, हा स्ट्रिक सारखा लाईन सारखा मला दिसला तो, त्याला मी नाव देणार आहे इट इज प्रिमिटिव्ह स्ट्रिक अँड दिस पार्ट इज नोन ॲज प्रिमिटिव्ह ग्रूव म्हणा, नोड म्हणा, नॉब म्हणा, काही नावांनी त्यांना म्हटलं जातं. ह्या दोन गोष्टी. सो आपल्याला प्रिमिटिव्ह स्ट्रिक, प्रिमिटिव्ह नॉब हे कुठे फॉर्म झालेत, सरफेसवरती. कोणत्या सेलमध्ये डिप्रेशन फॉर्म व्हायला स्टार्ट झाले, इपिब्लास्ट सेलमध्ये. इपिब्लास्ट कशा आल्या, परत मागचा रेफरन्स आहे तो आपण पुढे तसाच कंटिन्यू करूयात. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की जेव्हा ही प्रिमिटिव्ह स्ट्रिक फॉर्म व्हायला स्टार्ट होते, म्हणजेच इथे प्रिमिटिव्ह स्ट्रिक फॉर्म झाली, प्रिमिटिव्ह नोड किंवा नॉब फॉर्म झाला. आणि हे फॉर्मेशन इट इज द फर्स्ट साइन that means gastrulation process is in progress or that gastrulation process is going on. ही सुरुवात झाली, ही प्रोसेस रन होते, त्याचं साईन म्हणजे असं असतं की त्याच्यावरती आपल्याला त्या लेअरवरती किंवा त्या सरफेसवरती एक अशी स्ट्रिक दिसते आणि त्याच्या पुढे आपल्याला एक छोटासा शॉलो ग्रूव दिसतो. खड्डा म्हणूयात आपण अगदी आपल्या सिम्पल लँग्वेजमध्ये जर कन्सिडर करायचं असेल तर. हा एक पॉईंट होता जो आपल्याला डिस्कस करायचा होता. आणि एक तिसऱ्या पॉईंटकडे येऊयात, मग लगेच आपण आपल्या ॲक्च्युअल टॉपिककडे जाऊया. आपल्याला बोलायचं होतं ॲम्निओटिक कॅव्हिटीबद्दल. आता याच्यानंतर याच्यामध्ये बरेचसे डिटेल टॉपिक आहेत, एक्सप्लेन केलेत, बट अगेन एन सी आर टीमध्ये सुद्धा एवढा डिटेल डाटा आपल्याला इन्क्लूड केलेला नाही आहे. देर इज जस्ट फॉर्मेशन ऑफ 3 जर्म लेअर, एवढा पार्ट नाही आहे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड. सो जेवढा रिक्वायर्ड आहे तेवढा आपण घेऊयात. नेक्स्ट वन इज ॲम्निओटिक कॅव्हिटी. बरं, आता पहिल्यांदा कॅव्हिटी फॉर्म झाली आहे. ही कॅव्हिटी फॉर्म करण्याला कुणी ना कुणी सेल रिस्पॉन्सिबल असणार आहेत, राईट. मग अगदी सुरुवातीचं परत स्ट्रक्चर आठवूयात. मोरुलापासून ब्लास्टोसिस्ट फॉर्म होत होता, तेव्हा त्याच्यामध्ये कॅव्हिटी फॉर्म झाली होती अँड नेम ॲज ब्लास्टोसिल. तिथे सुद्धा आपल्याला सिला होती. सिल, सिलोम, इट रिप्रेझेंट द प्रेझेन्स ऑफ कॅव्हिटी, आपल्याला माहिती आहे. बरं, आता ही जी काही ॲम्निओटिक कॅव्हिटी आहे इज गेट फॉर्म्ड इन बिटवीन एम्ब्रियोनल डिस्क and ट्रोफोब्लास्ट सेल्स. कुठे फॉर्म होते ही फॉर्म होते एम्ब्रियोनल डिस्क आणि ट्रोफोब्लास्ट सेल. लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं आपण, पण आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेनला जायचं, सो त्याचा रेफरन्स इथून देते मी. आता एम्ब्रियोनल डिस्क आणि ट्रोफोब्लास्ट ज्या काही सेल्स आहेत यांच्यामध्ये कॅव्हिटी, म्हणजे मी अगदी सुरुवातीची फेज दाखवते. सपोज आपण हे कन्सिडर करूयात अशा पद्धतीने. आता आपण एम्ब्रियोब्लास्ट फेजकडे जाऊयात. एम्ब्रियोब्लास्टमध्ये जर मी पेरिफेरीला असे सेलचे स्ट्रक्चर दाखवले तर हे आपल्याला नोन आहेत, राईट. हे संपूर्ण लेक्चर हे संपूर्ण थ्रूआउट स्ट्रक्चरमध्ये असेच कंटिन्यू होतील, नेमली ट्रोफोब्लास्ट. त्याच्यानंतर आपण असं सांगितलं होतं की ग्रुप ऑफ एम्ब्रियोब्लास्ट they start to occupy or they start to place at one end. एका कोणत्या तरी पोलला जाऊन ह्या ज्या काही लार्ज सेल्स होत्या ह्या जाऊन तिथे प्लेस झाल्या. मग आपण यांना नाव काय दिलं होतं, ह्या होत्या आपल्या एम्ब्रियोब्लास्ट, राईट. ह्या होत्या ट्रोफोब्लास्ट, ह्या होत्या एम्ब्रियोब्लास्ट. आणि आपल्याला माहिती आहे की ज्या काही ट्रोफोब्लास्ट सेल विच आर इन कॉन्टॅक्ट विथ द एम्ब्रियोब्लास्ट
अँड सच सेल आर नोन ॲज रॉबर सेल. आता यांना आपण थोडंसं कलरेशन करूयात. फेमिलियर आहेत अगेन. बघा आता इथे सुद्धा ह्या ट्रोफोब्लास्ट सेल आहेत, बट दिस ट्रोफोब्लास्ट सेल आर नॉट इन कॉन्टॅक्ट विथ द एम्ब्रियोब्लास्ट, सो दीज आर द ट्रोफोब्लास्ट ओनली. अँड हिअर दिस सेल्स आर नोन ॲज रॉबर्स सेल. आणि मग इथूनच आपण असं पाहिलं होतं राईट, हे कोरियॉन पुढे हे काय करतात, एंडोमेट्रियम वॉलच्या आतमध्ये जाऊन पेनिट्रेट करून मॅटर्नल ब्लडपर्यंत जाऊन पोचणार आहेत आणि प्लांटेशन म्हणजे इम्प्लांटेशनसाठी हेल्प करणार आहेत पुढे. आता गंमत पहा, ह्या ज्या काही एम्ब्रियोनल डिस्क आहेत ह्या सेल, इथल्या ह्या ज्या काही रॉबर सेल्स असतात त्या गॅस्ट्रुलेशनच्या प्रोसेसमध्ये हळूहळू डिजनरेट व्हायला सुरुवात झाली. म्हणजे हा मधला जो काही पार्ट आहे इथे मात्र मोकळेपणा येतोय, काहीतरी वॅकंट स्पेस तयार होते आणि कोणतीही एखादी रिकामी गोष्ट असेल, वॅकंट स्पेस असेल तर तिथे कॅव्हिटी फॉर्मेशन व्हायला सुरुवात होते. म्हणजे मला हे सांगायचं आहे की ही कॅव्हिटी कुठे फॉर्म झाली, ह्या ज्या काही आहेत ह्या एम्ब्रियोब्लास्ट आहेत, ह्या जर व्यवस्थित लेअर फॉर्ममध्ये अरेंज झाल्या, लेअर फॉर्म त्यांचा अशा पद्धतीने थोड्याशा फ्लॅट बनतात. ह्या सर्क्युलर फॉर्ममध्ये होत्या, फ्लॅटन लेअर फॉर्ममध्ये अरेंजमेंट, त्याला म्हणणार आहोत एम्ब्रियॉनिक डिस्क. वरच्या ह्या ज्या काही ट्रोफोप्लास्ट होत्या त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आता मध्ये जी काही कॅव्हिटी तयार होणार आहे ह्या कॅव्हिटीला म्हणणार आहोत आपण ॲम्निओटिक कॅव्हिटी. सो ही कॅव्हिटी कोण फॉर्म करतं, दिस कॅव्हिटी इज गेट फॉर्म्ड बाय ॲम्निओजेनिक सेल्स. बरं, मग आता ह्या मध्येच कुठून आल्या ॲम्निओजेनिक सेल, दिस ॲम्निओजेनिक सेल्स आर गेट सिक्रेटेड बाय ट्रोफोब्लास्ट सेल. ह्या ज्या काही पेरिफेरीला होते ना ट्रोफोब्लास्ट सेल, ह्या काय करतात, ह्या सेल्सला तयार करतात. ह्या सेल काय करतात, एक एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन तयार करतात, त्याला नाव देणार आहोत आपण ॲम्निओन. ह्याच्याबद्दल नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत, ॲम्निओन का आहे तो. नाव दिस ॲम्निओन इज फर्दर, म्हणजे ज्या ॲम्निओजेनिक सेल्स होत्या त्या डिवाइड झाल्या, रिडिवाइड झाल्या, त्यांनी एक लेअर फॉर्म केला ॲम्निओनचा. And this amnion they forms a cavity known as the amniotic cavity. This cavity is get filled with some fluid. Again simple amniotic cavity होती, म्हणजे फ्लुइड असणार आहे त्याला म्हणूयात आपण amniotic fluid. And this fluid helps, म्हणजे ही जी कॅव्हिटी ती काय करते, फिटसला पूर्णपणे ॲकोमोडेट करते. सो त्या फिटसची जी ग्रोथ असेल, त्याचं प्रोटेक्शन असेल, ते कोण प्रोव्हाइड करणार आहे, तर हे ॲम्निओटिक कॅव्हिटी. अँड ड्यू टू दिस ह्यांचा सर्वांचा रिझल्ट असा दिसतो आपल्याला की ह्या ज्या काही बायलॅमिनार, सपोज आपण इथे आता ह्यांना बायलॅमिनार फॉर्ममध्ये कन्सिडर करूया, दिस बायलॅमिनार एम्ब्रियॉनिक डिस्क इज गेट पोझिशन इन बिटवीन. आता ह्या दोन कुठे दिसणार आहेत आपल्याला, इथे खाली फॉर्म होणार आहे ही असणार आहे यॉर्क सॅक, आणि इथे जे फॉर्म होणार आहे ह्याला म्हणणार आहोत आपण इट इज ॲम्निओटिक कॅव्हिटी. दॅट मीन्स याचा रिझल्ट, कॅव्हिटी फॉर्म झाल्यानंतर रिझल्ट काय दिसतो, दिस बायलॅमिनार एम्ब्रियॉनिक डिस्क इज गेट पोझिशन इन बिटवीन ॲम्निओटिक कॅव्हिटी अँड यॉर्क सॅक. म्हणजे 3 न्यू टर्म आपण आजच्या लेक्चरमध्ये थोड्याशा डिस्कस केल्या. पहिलं सांगितलं आर्केन्चिरॉन, क्वेश्चन येतो. सेकंड बोललो प्रिमिटिव्ह स्ट्रिक अँड प्रिमिटिव्ह नोड, जे इंडिकेशन देतात की गॅस्ट्रुलेशन प्रोसेस स्टार्ट झाली आहे. आणि थर्ड थिंग ज्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं होतं ती होती ॲम्निओटिक कॅव्हिटी. सो ती कॅव्हिटी कुठे फॉर्म झाली, इथे फॉर्म होते पहा, हे लक्षात येते. ओके, आता इथे यांच्यापासून हा एम्ब्रियो फॉर्म होईल, एम्ब्रियोच्या बाहेर लेअर फॉर्म होतो हा, आणि म्हणून त्याला म्हटलं जातं एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन. आपल्या टेक्स्टबुकमध्ये फक्त ॲम्निओटिक कॅव्हिटीच्या रेफरन्समध्ये, म्हणजे जिथे ॲम्निओन दिला आहे तिथे तेवढा एकच सिंगल वर्ड वापरला आहे, पण असे 4 वेगवेगळे एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन फॉर्म होत असतात. त्याच्यापैकी काही ह्युमन बिईंगमध्ये हे रिड्यूस्ड होतात, काही वेस्टिजियल फॉर्ममध्ये आहेत, म्हणजे पुअरली डेव्हलप्ड आहेत. सो त्यांच्याबद्दल आपण पुढे बोलूयात. लेट्स मूव ऑन द फेट ऑफ 3 जर्म लेअर. व्हेरी 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 इम्पॉर्टंट, और आय कॅन से इट इज अल्ट्रा इम्पॉर्टंट पार्ट. याच्यावरती मॅक्सिमम क्वेश्चन विचारले जातात आणि थोडेसे हे स्टुडंटला समजायला अवघड जातात, कारण कोणता पार्ट आहे, कुठे लक्षात ठेवायचा, मग तो एक्टोडम ओरिजिन आहे, एंडोडम आहे, मिझोडम आहे. सो थोडंसं हे डिस्टिंग्विश पार्ट.
पहिल्यांदा पाहूयात आणि मग हायलाईट करून पाहूयात की लक्षात कोणते कोणते मेजर आहेत ते लक्षात ठेवायचे. पाहतोय आपण गॅस्ट्रुलेशनमध्ये 3 जर्म लेअर फॉर्म झाल्या. कोणते कोणते होत्या त्या? जी इनरमोस्ट असेल नावानुसार एंडोडर्म, डर्म दॅट मीन्स द लेअर, एंडो सर्वात इनरमोस्ट असेल ती, मिझो दॅट मीन्स मिडल, डर्म दॅट मीन्स द लेअर, एक्टो, एक्टो म्हणजे हा बाहेरच्या बाजूला असतो. 3 जर्म लेअर फॉर्म झालेल्या ह्या कळाल्या. चला एंडोडर्मकडे जाऊयात. आता एंडोडर्म परत पहिला स्टार्टिंगचा टॉपिक, जेव्हा इपिप्लास्ट सेल डिटॅच झाल्या, डिलॅमिनेशन झालं, अप्पर एंडोडर्म पासून प्रिमिटिव्ह गट फॉर्म झाला होता आणि तिथे आपण असं मेन्शन केलं होतं की ह्या गटपासून एलिमेंटरी कनाल डेव्हलप व्हायला स्टार्ट होते. सो इथे बघा आता गट जो पार्ट आहे तो इथे सुद्धा आला, फोर गट आणि हाइंड गट, फोर गट, मिड गट अँड हाइंड गट. सो मधला जो पार्ट आहे म्हणजे फॅरिंग्स पासून ते कोलन पर्यंतचा मधला मिड गट, इथे लक्षात ठेवा. इथे फोर गट आहे, हाइंड गट आहे, म्हणजे हा थोडासा कन्फ्युजिंग आहे की गट, मग गटमध्ये तुम्हाला नेमका स्पेसिफाय करून काय क्वेश्चन विचारलाय? इट इज अबाउट फोर गट, मिड गट और हाइंड गट, और फोर गट अँड हाइंड गट हे स्पेसिफिकली लक्षात ठेवायचं आहे. सो गट पार्ट जो आहे याचं ओरिजिन आहे एंडोडर्म. वेगळ्या पद्धतीने घेऊयात, म्हणजे जे काही गट आहेत ते जी सर्वात पहिल्यांदा इनरमोस्ट लेअर तयार झाली होती एंडोडर्म होती, त्यांचं ओरिजिन आहे. 11th असे बरेचसे लेक्चर असे होते किंवा लेसन असे होते त्यांच्यामध्ये, सपोज फॉर एक्झाम्पल टिश्यूचा पार्ट असेल, कनेक्टिव्ह टिश्यू ॲनिमल टिश्यूमध्ये आपण पाहिलं होतं, तिथे मेन्शन केलं होतं पहा, कार्टिलेज असतील, बोन असतील, स्मूथ मसल्स असतील किंवा जे XYZ असतील, ह्या टिश्यूंचं ओरिजिन इट इज एक्टोडर्मल इन ओरिजिन, एंडोडर्मल इन ओरिजिन, एक्टो एंडोडर्मल इन ओरिजिन और एंडोमेझोडर्मल इन ओरिजिन. हे काय असतं म्हणजे ॲक्च्युली कोणत्या जर्म लेअरपासून त्या डेव्हलप झाल्यात. आणि आपल्याला हे माहिती आहे की जेव्हा ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं गेलं, जे काही आपण 10 फायलममध्ये त्यांचे क्लासिफिकेशन कन्सिडर करतो, हे 3 लेअर काय डिनोट करतात रे? ट्रिप्लोब्लास्टिक, ट्रिप्लो 3 जर्म लेअर, आणि वेगवेगळ्या जर्म लेअरपासून वेगवेगळे टिश्यू असतील किंवा त्यांच्यापासून ऑर्गन असतील किंवा सर्टन काही सिस्टीम फॉर्म व्हायला जाणार आहेत. 1 बाय 1 घेऊयात आपण. एंडोडर्ममध्ये सर्वात पहिल्यांदा सांगितलं आपण गट, पण गट पार्टमध्ये सुद्धा बेसिकली कुठून कुठे जो फॅरिंग्स पार्ट असणार आहे तिथून आपण कोलनपर्यंत कन्सिडर करणार आहेत. म्हणजे मी इथे म्हणू शकते जो मिड गट पार्ट आहे इट इज एंडोडर्मल इन ओरिजिन, फर्स्ट थिंग. सेकंड सांगितलं मिडल इयर. आता मिडल इयर आहे, आपल्याला माहिती आहे 3 पार्ट, परत एक्सटर्नल इयर असतो, मिडल इयर असतो आणि इंटरनल इयर आहे. त्याच्यामधला मिडल इयर इज एंडोडर्म इन ओरिजिन. वेगवेगळ्या ग्लँडबद्दल बोलूयात. एंडो म्हटलं की अगदी इनरमोस्ट कसं असेल, थोडासा विचार करायचा की अगदी इनरमोस्ट पासून म्हणजे जे आपले ऑर्गन असतात ज्याला आपण थोडंसं विसरल ऑर्गन वगैरे कन्सिडर करतो, पहा ग्लँड, गॅस्ट्रिक ग्लँड्स असतील माहिती आहेत सिक्रिशनसाठी, इंटेन्स्टायनल ग्लँड्स असतील, त्याच्यानंतर टंग हा एक पार्ट असा आहे की तो एंडोडर्म फॉर्ममध्ये येतो. युरिनरी ब्लॅडर, आपल्याला माहिती आहे की टेम्पररी जे युरिनचं स्टोरेशन आहे ज्या सॅकमध्ये होतं ज्याला म्हणतो आपण युरिनरी ब्लॅडर. मी इथे थोडासा फोकस देणार आहे आणि क्वेश्चन कुठे येणार आहे ते सांगणार आहे. मी याला स्टार करून ठेवते, पुढे वापरायचं आहे. युरिनरी ब्लॅडर. देन रेस्पिरेटरी ट्रॅक, जो रेस्पिरेटरी ट्रॅक आहे एंडोडर्म ओरिजिन आहे. त्याच्यानंतर वन ऑफ द लार्जेस्ट ग्लँड लिव्हर आली, लिव्ह शेपची पॅनक्रियाज इन्सुलिन सिक्रिशनसाठी. देन थायरॉइड सांगितली, त्याच्याच खाली जस्ट असणारे पॅराथायरॉइड सांगितलेत. म्हणजे मोस्टली मला एंडोडर्म म्हटला की मला माइंडमध्ये पहिल्यांदा क्लिक झालं पाहिजे ते म्हणजे ग्लँड. ज्या ग्लँड आहेत फॉर्म झाल्यात यांचं ओरिजिन कुठे आहे? एंडोडर्म. सो एक फर्स्ट थिंग माइंडमध्ये आपण क्लिअर करून ठेवली, ग्लँड म्हटलं की त्यांचं ओरिजिन कुठे असणार आहे? एंडोडर्मल इन ओरिजिन. सो त्याच्यानंतर आपण इथे आलो अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरी ग्लँड. आता आपण तिला नेहमी मास्टर ग्लँड म्हणतो राईट, पण ॲक्च्युली त्याच्यावरती सुद्धा कंट्रोलेशन असतं, ती असते हायपोथॅलॅमस. बट स्टील दिस पिट्युटरी ग्लँड पी शेपची, त्याचा अँटेरियर पार्ट मगाशी सांगितलं, अँटेरियर म्हणजे जो फ्रंटचा पार्ट असेल तो आणि मागचा असेल तो पोस्टेरियर. पिट्युटरी ग्लँडमधला फक्त स्टार्टिंगचा पुढचा जो काही पार्ट आहे हा एंडोडर्म ओरिजिन आहे. ह्याच्यावरती एक क्वेश्चन येतो, हॉट फेवरेट, फार आवडतात त्यांना पिट्युटरी ग्लँड. अँड देन त्याच्यानंतर सांगितलं थायमस. चेस्टच्या मध्ये एक ग्लँड विच इज व्हेरी इसेन्शियल और वी कॅन से इम्पॉर्टंट इन आवर इम्युन सिस्टीम, त्याच्याशी रिलेटेड एक इम्पॉर्टंट ग्लँड
थायमस. पुढे जाऊन यावर्षी आपल्याला वेगवेगळ्या ग्लँड, त्यांचे फॉर्मेशन, त्यांचे सिक्रिशन ह्याच्याबद्दल डिटेलबद्दल बोलायचं आहे. मग ह्या सर्व गोष्टींवरून मला काय काय लक्षात आलं? गट पार्ट जो होता हा काय झाला? गट पार्ट एंडोडर्म ओरिजिनचा आला. त्याच्यानंतर मिडल इयर आला, गॅस्ट्रिक ग्लँड आल्या, इंटेस्टायनल ग्लँड आल्या. त्याच्यानंतर ग्लँडची लिस्ट चालू झाली पहा. लिव्हर आले, पॅनक्रियाज आले, थायरॉईड, पॅराथायरॉईड असतील, पिट्युटरीचा फक्त अँटेरियर पार्ट, एंडोडर्मचा पार्ट संपला. जाऊयात आपण मेझोडर्मकडे. आता हा जो मेझोडर्म आहे म्हणजेच मिडल लेअर. मसल्स आले, M4 मेझोडर्म, M4 मसल्स. आता ह्या ज्या काही मसल्स आहेत यांचं ओरिजिन नेहमी कुठून असतं? मेझोडर्मल ओरिजिन आहे. देन कनेक्टिव्ह टिश्यू, याला आपण असं कन्सिडर करतो पहा, सिडी कनेक्टिव्ह टिश्यू, ह्या सुद्धा कशा आहेत? मेझोडर्मल. डर्मीज ऑफ स्किन. आता आपल्याला हे माहिती आहे की वरचा जो काही लेअर असतो स्किनचा हे डर्मल, पण त्यांना आपण इपिडर्मीज म्हणतो. इपी म्हणजे अबाव. मग इपिडर्मीज जर क्वेश्चन आला तर ते असणार आहेत एक्टोडर्म. आणि इपिडर्मिसच्या जस्ट खाली कधी एकदा कुठेही आपल्याला असं जर कट लागला असेल, इनर जी लेअर असते स्किनची ती फार डेलिकेट असते पहा, पिंकिश असते किंवा अगदी सॉफ्ट असते, ती डर्मीज लेअर, मेझोडर्म. आणि वरती जी दिसते ती त्याच्या कंपॅरिझनमध्ये मात्र कशी असते? टफ असते, तिला आपण म्हणणार आहोत इपिडर्मिस. मग क्वेश्चन काय विचारलंय, केअरफुली रीड करताय की इपिडर्मिसचं ओरिजिन विचारलंय का डर्मिसचं ओरिजिन विचारलंय? डर्मीज ऑफ स्किन आलं. देन पेरिटोनियम बद्दल सांगितलंय. स्केलेटन असतील, स्केलेटन माहिती आपला जो काय म्हणतो आपण आपला फ्रेमवर्क असतो बॉडीचा, बोन आहेत, कार्टिलेज आहेत, तिथेच आले. बोन आले, कार्टिलेज आले, मसल्स आले, कनेक्टिव्ह टिश्यू आले, स्किन आली मिडल लेअरची, हे मेझोडर्ममध्ये आले. सर्क्युलेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये काय करूयात आपण? ब्लड आहे, ब्लड वेसल्स आहेत, सर्टन लिम्फॅटिक सिस्टीम असेल त्यांची, हा पार्ट इथे आला सर्क्युलेटरी सिस्टीम. एक्सक्रिटरी सिस्टीमचा काही पार्ट येतो, पण इथे आपण ह्याला सोडलंय पहा, युरिनरी ब्लॅडर. आता इथे येणार आहे मी, असे क्वेश्चन विचारतात की त्यांचं ओरिजिन हे एका जर्म लेअरपासून नसतं. जे ऑर्गन, जो पर्टिक्युलर पार्ट असेल किंवा सिस्टीम असेल त्यांचं ओरिजिन हे 2 किंवा 2पेक्षा जास्त लेअरपासून असेल, असे क्वेश्चन फार विचारले जातात. फॉर एक्झाम्पल युरिनरी ब्लॅडर. आता युरिनरी ब्लॅडर असेल तर एंडोडर्म आहे, आणि एक्सेप्ट युरिनरी ब्लॅडर एक्सक्रिटरी सिस्टीम इट इज मेझोडर्मल इन ओरिजिन. कुठे राहिली आपली? इथे. नेक्स्ट सांगितले सम पार्ट ऑफ रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सध्या आपण पाहतोय, वेगवेगळे जे काही गोनाड्स असतील आणि फर्दर त्यांचे वेगवेगळे त्या संपूर्ण सिस्टीममध्ये पार्ट येतील ते. त्याच्यानंतर ॲड्रिनल कॉर्टेक्स, माहिती आपल्याला किडनीचा कॉर्टेक्स, मेड्युला पार्ट, बाहेरचा जो पार्ट असतो इट इज कॉर्टेक्स. मग ह्या सेकंड याच्यामध्ये मला लक्षात काय राहिलं? बेसिकली मसल्स आले, कनेक्टिव्ह टिश्यू आले, बोन आले, कार्टिलेज आले, युरिनरी ब्लॅडर सोडून एक्सिटरी सिस्टीम आली, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आली, राईट, आणि ॲड्रिनल कॉर्टेक्स आला. मेन इम्पॉर्टंट जे आहे ते अगदी इझिली लक्षात राहतात. प्रत्येक गोष्टीला जर आपण शॉर्टकट करत गेलो तर ऐन वेळेला शॉर्टकट काय होते हे लक्षात राहत नाही. सो थोडंसं अशा पद्धतीने लक्षात ठेवूया. आणि लास्ट वन आहे तो आहे एक्टोडर्म, बाहेरचा लेअर. इथे कट सांगितले, पण हा सांगितला होता आपण फ्रॉम फॅरिंग्स टू द कोलन. अँड जे गट फोरगट आहे आणि हाईन गट आहे म्हणजेच हे कन्सिडर करणार आपण, दे आर द एक्टोडर्मल इन ओरिजिन. इपिडर्मीज इथे सांगितले पहा, कुठे गेले आपल्या डर्मीज? डर्मीज ऑफ स्किन, मिडल लेअर, मेझोडर्म. आणि अगदी सर्वात आउटर मोस्ट लेअर किंवा जी कव्हरिंग स्किनची कन्सिडर करतो इपी अबाव, डर्मल, डर्मीज, लेअर और मेम्ब्रेन. ब्रेन, स्पायनल कॉर्ड हा मात्र एक्टोडर्म आहे. अगेन हा थोडा इंटरेस्टिंग टॉपिक वाटतो, याच्यावरती क्वेश्चन येतो. त्याच्यानंतर सेन्स ऑर्गन. आता सेन्स ऑर्गनमध्ये कुणाकुणाला ठेवले पहा, टंग पहिला तिकडेच गेला, सो हे लक्षात राहिलंय मला. सेन्स ऑर्गनमध्ये इयर सांगितला, इयरमध्ये सुद्धा मिडल इयर इथे होऊन गेला पहा. नाव मग इयरमध्ये कोण आला? जो इनर इयर आहे तो एक्टोडर्मल आहे. आईजमध्ये मग कॉर्निया असेल, आपल्याला माहिती मेम्ब्रेन असतो तो सर्वात आउटर मोस्ट, रेटिना असेल सर्वात मागची बॅकसाईडची असेल ती, कॉन्जेक्टिव्हा असतील. सो हे जे पार्ट आहेत आईजचे एक्टोडर्मल आहे. मी ह्या सर्वांना सेन्स ऑर्गनच्या अंडर लिस्ट केलं. नोज, जे काही नेझल चेंबर असतील आपले, जे नॉस्ट्रिल्स आहेत दिसत आपल्याला बाहेरून पहा, एक्टोडर्म ओरिजिनमध्ये. देन मिडल अँड पोस्टेरियर एंड ऑफ पिट्युटरी. पिट्युटरीवरती एक ते थोडंसं फोकस देतात. हा अँटेरियर आहे पुढचा, मधला आणि मागचा, हे मात्र कुठे आहेत? एक्टोडर्ममध्ये. आणि इथे सांगितलं आहे ॲड्रिनल मेड्युला, इथे सांगितलं आहे ॲड्रिनल कॉर्टेक्स. लास्ट इयर आपण एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये एलएस ऑफ किडनी घेतला होता,
बिन शेप एक स्ट्रक्चर काढलं होतं. बाहेरचा जो पार्ट होता त्याला नाव दिलं होतं आपण कॉर्टेक्स आणि इनर जो पार्ट होता त्याला नाव दिलं होतं आपण मेड्युला. सो अकॉर्डिंगली इथे आला ॲड्रिनल कॉर्टेक्स, इथे आला ॲड्रिनल मेड्युला. सो इन दिस वे दिस इज द फेट ऑर डेस्टिनी ऑफ ऑल 3 जर्म लेयर की जे पुढे जाऊन ह्या अशा पद्धतीने वेगवेगळे ऑर्गन त्या एम्ब्रिओमध्ये किंवा आपण असं म्हणूया त्या फिटसमध्ये डेव्हलप व्हायला जाणार आहेत. ह्याच्यावरती हमखास क्वेश्चन येतात. आजच्या टोटल लेक्चरमध्ये कोणते कोणते टॉपिकवरती फोकस करायचे? आर्किटेक्चरवरती क्वेश्चन येतो, प्रिमिटिव्ह स्ट्रिक, प्रिमिटिव्ह नोड याच्यावरती क्वेश्चन येतो. याच्यानंतर अजून पुढे जाऊन सुद्धा आहे त्याच्यामध्ये इनव्हॅजिनेशन काय असतं, न्यूरल कॉर्ड वगैरे कसे डेव्हलप होतात, एवढं डिटेल जायची आपल्याला आवश्यकता नाही. प्रिमिटिव्ह स्ट्रिक, प्रिमिटिव्ह नोड किंवा आपण नॉब याच्यावरती एक पाहिला. ॲम्निओटिक कॅव्हिटी कुठे डेव्हलप झाली इथे फोकस केला आपण, त्याच्यामुळे ह्यांची पोझिशन कुठे आली तिथे एक फोकस केला. आणि हे 3 पार्ट की ज्याच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गन त्यांचं ओरिजिन का आहे, कोणत्या जर्म लेअरपासून ओरिजिन त्यांचं होताना दिसतं. पहिल्या केसमध्ये लक्षात ठेवलं आपण जो एंडोडर्म होता त्याच्यामध्ये ग्लँड्स आल्या. मग ग्लँड आल्या आणि तुम्हाला आठवतच नाही पण ग्लँड कोणती तरी ग्लँड आहे एंडोडर्म. मिडल पार्टमध्ये म्हणजे आपले बेसिकली बोन्स असतील, कार्टिलेज असतील, मसल्स असतील, कनेक्टिव्ह टिश्यूज असतील, सर्क्युलेटरी सिस्टीम असेल, एक्स्ट्रिटरीमध्ये युरिनरी ब्लॅडर सोडून असे काही पार्ट आहेत हे मिझोडर्ममध्ये आले. आणि लास्ट एक्टोडर्ममध्ये मात्र मग तिथे आपण काही सर्टन सेन्स ऑर्गन पाहिले, गटचा पार्ट पाहिला, एपिडर्मिस लगेच लक्षात राहतील आपल्याला. देन पिट्युटरी ग्लँडचे रिमेनिंग जे 2 पार्ट होते ते मिडल अँड पोस्टेरियर पार्ट ऑफ पिट्युटरी ग्लँड. हा आला आपला एक्टोडर्ममध्ये. इन अवर नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू टेक अप 4 डिफरंट एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन आणि त्या कशा पद्धतीने इम्पॉर्टंट आहेत, त्यांचा रोल काय आहे. ओके, थँक्यू.